नमस्कार मंडळी, राम राम। तर मी चालली आता मळ्यात आणि बघा आमच्या मळ्यात आता मका पेरायचं काम सुरू आहे। म्हणून मी किती दिवसात ना मळ्यात गेली नाही, आज तरी जावावं म्हणून चालली आहे बघा। आणि बघा 6 वाजत आलेत आणि ऊन कसलं पडलंय बघा, अजून कडाक्याचं ऊन पडलंय। हे बघा आता मी मळ्यात पोचले आणि इथं किती गवत आहे बघा, तरी पण गवतातून अशी वाट काढत काढत मी जाणार आहे। बघा आणि अशी आहे आमची इथे होंडी आणि बरोबर अशी बांधाच्या कडेला आम्ही वाट सोडली, ट्रॅक्टर जायला किंवा आपल्याला मोटर चालू कराय बंद कराय जायला। बघा इथं लगेच वर आमच्या काकांची सीताफळाची बाग आहे। मोत्या बघा, मोत्या कसा बघतोय मला, मोत्या। आणि बघा तिथं दादा ट्रॅक्टरच्या मागं फिरत आहे, कारण मका पडते का नाही बघाय। मोत्या बघा, मोत्या कसा यायला लागलाय माझ्याकडं। बघा इकडं आहे आमची होंडी आणि आता ह्या रानात मका पेरायचं काम सुरू आहे। काय रे, का थांबलास? घरी जाणार आहे? बघा मोत्या म्हणजे घरी जाणार आहे, घरी जाणार आहे। हाड गे चालेल हाड। बघा गेला तो, घरी गेला घरी। आणि पप्पा इथं रानात काय साहित्य राहिले ते गोळा करायला लागलेत। आणि बघा ह्या पायपांना सर्व अशा रानात पसरलेल्या त्या पप्पाने अशा बांधावर ठेवलेत। आणि आता रानात कुठे कुठे तर दगड आहेत, ते दगड पप्पा उचलायला लागलेत आणि बांधावर टाकतात। असं असते बघा मकाचं पेरणी यंत्र। काय करू करू काय? आमच्या मळ्यात बघा सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे, कारण आमच्या मळ्याच्या शेजारी लगेच कॅनल जातोय आणि त्या कॅनलचं पाणी आमच्या मळ्यात पण येतंय, त्यामुळे अशी सगळीकडे हिरवळ आहे बघा। आणि आता पप्पा आणि दादा म्हणतात की एवढं रान पेरले बघा, 3 पिशव्या लागलेत आणि आता मकाचं बी संपले। विचार करायला लागलेत की मका बी आणावं की ह्या रानात ज्वारी टाकावी। दादा फोन लावून बघतोय की मकाचं बी गावात आहे का, पप्पा पण बघत आहेत। ताईचं दादा फोन लावतोय की मकाचं बी गावात आहे की नाही म्हणून। आमची होंडी बघा इथनं कशी दिसते। आणि बघा असं मकाचं बी नळ्यात अडकते म्हणून बघायला लागते बघा कधी कधी, नाहीतर ते पांढरा नळ आहेत ना ते फुल होतात। तुमच्याकडे ह्या वेळेस कोणते पीक पेरले जाते नक्की कमेंट करून सांगा। आमच्याकडे बघा मक्का, मटकी, उडीद अशी विविध पिके पेरली जातात। आणि आमच्याकडे ह्या वर्षी खूप पाऊस पडला आहे। हे बघा हे रान ओलं ओलं दिसते की नाही, हे पावसाच्या पाण्यामुळे दिसते। आणि इकडे बघा, इकडे एकदा रोटरलंय एकदा खुळवलंय
आणि आता पेरणी चालू आहे. तरी पण बघा किती गावात उठले. आणि बघा आभाळाचं दृश्य कसलं भारी दिसतंय. बघा इथं चंद्र पण दिसतंय आणि इकडं सूर्य पण दिसतंय. आता बघा बी संपले त्यामुळे पप्पाने दादा बी आणायला चाललेत. हे ट्रॅक्टर आता थांबणार आहे. अशी झाली आमची फजिती. आणि मोत्या बघा इकडून चाललाय. ही बघा ही आहे अशी आमची मका. ही बघा ही आहे अशी आमची फंडी. आणि ही फंडी बघा किती दाट पेरले. बघा कसली दाट फंडी आली आणि उंचच्या उंच आले. आता ही लगेच 15 दिवसात घाला येते बघा जनावरांना. तरी पण आईने असा एक सहारा शेळ्यांना घालत कमी केलाय. तिकडे बघा ट्रॅक्टर थांबले कारण बी दादा आणाय गेलाय. आणि मी बघा अशी झाडाच्या सावलीखाली बसली आहे. 6:30 वाजत आले तरी पण असं कडाक्याचं ऊन आहे बघा. आणि गरम कसलं होते बघा, कसलं घाम येतोय. आता ट्रॅक्टर चालू केलंय कारण घरात 1 किलोभर मकाचं बी होतं ते आणलंय. तिकडे बघा पक्ष्यांचा थवा कसा चाललाय. घरात किलो बी होतं, घरात 1-2 किलो बी होतं तेवढंच आणलंय. ते आता बघू 4-5 सारं होते त्याने. तोपर्यंत दादा येतोय. इथनं जर कसलं भारी आकाशाचं दृश्य दिसतंय बघा. बघा पक्ष्यांचा थवा. हे पक्षी असे गावाकडेच बघायला भेटतात. बघा कसा थवा करून चाललेत. घोळका बघा घोळका. वेगवेगळं दृश्य तयार होते बघा. दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा मित्रांनो. यूट्यूब क्वालिटी वाढवा. दिसते छानपैकी. बघा इथं किती पक्षी आलेत एका मागोमाग पाठोपाठ. दिसतंय का मित्रांनो? दिसत नसेल तर यूट्यूब क्वालिटी वाढवा. पण पक्षी कसे जातात हे बघायला विसरू नका. मागे पुढे एकामेकाला हवा देत जातात बघा. आता ह्यांची घरी जायची वेळ झाली आहे. बरोबर 6:30 वाजत आलेत. आपापल्या घरट्यात जाऊन बसतात. आता बी संपले तरी पण अजून दादा आला नाही त्यामुळे असं ट्रॅक्टर थांबवलं बघा. आणि दादानं बघा आता गावातून 1.5 पिशव्या बी आणले. ₹50 एक्स्ट्रा घेते इथे. ₹50 एक्स्ट्रा घेते गावात. ₹50 एक्स्ट्रा घेते. आता पुरते नाही. पुरते आता मग 8 बघा डबल बी घालून आणि चालू केलं. आता दादानं ती 1 पिशवी आणि ही 1. लयच मोठा सारा पडतोय की रे.
आमचं फिस्कॉल येत नाही हो. सकाळ उठलं मी चला मग पप्पाला गाडी पण मी आणि पुन्हा जुळणी करायला किती वेळ तुम्हाला काय जाऊ उद्या गाडी घेऊन पैसे काढून आणायला पाहिजेत मग धुरपायचा पैसे काढायला पाहिजे होता पाटी पाटी आता तिथून चाक जात नाही का और जात नाही फाफा साईड प्लीज नाही पैसे काढून उद्या रविवार आहे उद्या रविवार आहे ना सोमवार उद्या नऊ मग फायदा नाही बघू पैसे तुम्ही झाली जात पप्पा सारा घे कोण पाण्यात माझं म्हणणं होतं काय काम आहे काय पंप आणि काय आहे ते? भांडं आणला मिक्सर भांडं पाहिजे काय भांडं पाहिजे हे पाच असते हो 1-2 व्हरायटी असते त्यातलंच बघायचं आणि घेऊन यायचं ते काही कामात नाही आणि मित्रांनो हे बघा अशी सारे पडलेले आहेत मकरे तर ही एवढे मोठे सारे योग्य आहेत का अयोग्य आहेत नक्की कमेंट करून सांगा बघा हे 4-5 फुटाचे सारे आहेत आणि 18 इंचावर बी पडते बघा